हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की पोलीस भरतीचे हॉल तिकीट आलेले आहेत आणि ते कसं डाउनलोड करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दोन प्रकारे डाउनलोड करता येतात. दोन्ही प्रकार मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. पहिल्यांदा आपल्याला असणारं महाराष्ट्र पोलिसांची पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaiti.org ही वेबसाईट ओपन करायची आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे. तिथून तुम्ही ही लिंक ओपन करायची आहे. वर लिंक ओपन केल्यानंतर पहिल्यांदाच तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन दिसेल, शारीरिक चाचणीचे प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. पहिला प्रकार आहे हा असणारा हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी. त्याच्यानंतर तुमच्या समोर असा असणारा जो इंटरफेस आहे तो ओपन होईल. कदाचित या ठिकाणी सर्वच मुलं एकदाच असणारी वेबसाईट ओपन करण्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो, त्याच्यामुळे धीर धरा, घाई करू नका. सर्वांचेच हॉल तिकीट ऍट अ टाइम जनरेट झालेले नाहीत, त्याच्यामुळं चेक करताना जर तुमचं हॉल तिकीट दिसलं नाही तर परेशान होऊ नका. पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी असणारं अशा पद्धतीमध्ये हे इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय टाकायचंय याची इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे. आपला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख कशा पद्धतीने टाकायचे, DDMMYYYY असं या ठिकाणी लिहायचंय. उदाहरणादाखल त्यांनी इथं लिहिलेलं आहे. जसं मी या ठिकाणी आता तुम्हाला एका विद्यार्थ्याचा अर्ज क्रमांक आणि त्याचा दिनांक, जन्म दिनांक मी टाकून दाखवतो. त्याच्यानंतर त्याचं हॉल तिकीट आलेलं आहे का ते तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीचे सर्व आपण इन्फॉर्मेशन भरल्यानंतर म्हणजे आपला अर्ज क्रमांक आणि आपला जन्म दिनांक DDMMYY जसं या ठिकाणी यांनी दिलेलं आहे 17/5/1992 जर तुमची डेट ऑफ बर्थ असेल तर 17/05/1992 मध्ये कुठलाही डॅश किंवा स्लॅशचं चिन्ह वापरायचं नाहीये, कुठलंही त्या ठिकाणी चिन्ह वापरायचं नाहीये. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जशी डेट ऑफ बर्थ आहे तशी फक्त क्रमांक भरायचे आहेत. आणि हे सर्व टाकल्यानंतर पुढे त्या ठिकाणी साईड ओपन व्हायची वाट बघा. सर्वच विद्यार्थी या ठिकाणी चेक करत असतात. तर बघा, ज्याचं त्या ठिकाणी हॉल तिकीट आलेलं असेल त्याच्या समोर असणारं हॉल तिकीट या ठिकाणी येईल आणि हॉल तिकीट आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शारीरिक मोजमाप, तारीख आणि ठिकाण सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. जसं या विद्यार्थ्याचे या ठिकाणी चंद्रपूरचा फॉर्म होता तर चंद्रपूरच्या या ठिकाणी 26 जून पर्यंतचे हॉल तिकीट मला या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्यानंतर तुम्ही याची प्रिंट काढून घ्यायची आहे. तर ही पहिली पद्धत, या पद्धतीनं तुम्ही असणारा हॉल तिकीट काढू शकता. आलं लक्षात? ही होती पहिली पद्धत. इथं प्रिंट करून घ्यायचं तुम्ही हे हॉल तिकीट आणि PDF किंवा प्रिंट तुम्ही काढू शकता. आता दुसरी पद्धत पाहूयात आपण. तर बघा, दुसरी पद्धत या ठिकाणी सरळ सरळ अशी आहे की आपला जो युजर नेम आणि पासवर्ड असेल तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं जो कॅप्चा दाखवलेला आहे तो कॅप्चा आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे आणि त्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर पुढे काय प्रोसेस असेल, पुढची विंडो कशी ओपन होईल ते आता आपण पाहूयात. तर इथं तुम्ही पाहू शकता की दुसरं तुम्ही लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीमध्ये तुम्हाला असणारी तुमची पुढची विंडो ओपन होईल. त्याच्यानंतर तुमचे ज्या ठिकाणचे हॉल तिकीट आलेले असतील तिथे इथं समोर तुम्हाला दिसेल प्रिंट फिजिकल हॉल तिकीट आणि इकडे प्रिंटचे ऑप्शन दिसतील आणि जिथले हॉल तिकीट आलेले नसतील तिथं तुम्हाला समोर लिहिलेलं असेल नॉट जनरेटेड. काळजी करायचं काहीही कारण नाही, कारण काही दिवसामध्ये ते असणारे डाउनलोड होतील, तिथं प्रिंटचं ऑप्शन येईल. आता या ठिकाणी SRPF चे आलेले आहेत तर SRPF त्या ठिकाणी प्रिंटवर त्या ठिकाणी क्लिक करायचंय किंवा टच करायचंय. त्याच्यानंतर काही वेळामध्ये तुमचा हॉल तिकीट तुमच्या समोर तुम्हाला दिसेल. तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी दोन पद्धतीनं कसं हॉल तिकीट डाउनलोड करायचंय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. हॉल तिकीट जर डाउनलोड करण्यात काही अडचणी असतील तर तेही तुम्ही त्या ठिकाणी मला कमेंट बॉक्सद्वारे कळवा किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्या असणाऱ्या व्हॉट्सअपवर मेसेज करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, पण जाता जाता त्या असणाऱ्या सबस्क्राईब बटनावर जरा मारा जेणेकरून नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर तुमच्या समोर येत राहतील. धन्यवाद.